दारूच्या बाजारात मोठा भूकंप. ओल्ड मंक, मॅकडॉवेल्स, रॉयल चॅलेंज, बॅगपायपर आणि अँटिक्विटी ब्लू या लोकप्रिय ब्रँड्सच्या काही व्हेरियंट्सच्या विक्रीवर मोठी कारवाई. FSSAIच्या तपासात नियमभंग, कृत्रिम फ्लेवरचा वापर आणि ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाईन शॉप्सवर स्टॉक संपला. ग्राहक हैराण, दुकानदार त्रस्त. नेमकं काय घडलं? कोणत्या बाटल्या बंद झाल्या आणि पुढे काय होणार? पाहूया हा खास रिपोर्ट. मुंबईसह महाराष्ट्रात लोकप्रिय दारू ब्रँड्सवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. FSSAIने ओल्ड मंक, मॅकडॉवेल्स नंबर 1 रॉयल चॅलेंज, बॅगपायपर आणि अँटिक्विटी ब्लू या ब्रँड्सच्या काही विशिष्ट व्हेरियंट्सच्या विक्रीवर बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान कृत्रिम आणि नेचर आयडेंटिकल फ्लेवरिंग एजंट्सचा वापर तसेच दारूच्या एजिंगबाबत ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे करण्यात आल्याचा आरोप आहे. यानंतर संबंधित उत्पादनांवर कारवाई करण्यात आली. या निर्णयाचा सर्वाधिक फटका मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि राज्यातील अनेक शहरांतील वाईन शॉप्सना बसला आहे. अंधेरी, बांद्रा, दादर, बोरिवली, कुर्ला अशा भागांमध्ये ओल्ड मॉन्कचा स्टॉक जवळपास संपल्याचे विक्रेते सांगत आहेत. काही ठिकाणी ग्राहकांना पूर्ण बाटलीऐवजी फक्त पेग उपलब्ध करून दिले जात आहेत. पुणे, नाशिक, नागपूर आणि अकोला येथेही याच परिस्थितीमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. मान्सूनच्या काळात डार्क रमची मागणी वाढणे, पुरवठा साखळीतील अडथळे, एक्साईज मंजुरीतील विलंब आणि संरक्षण दलाच्या कॅन्टीनला प्राधान्याने पुरवठा यामुळे बाजारात तुटवडा अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर गुळाच्या शिऱ्याचा वापर रम उत्पादनाऐवजी एथेनॉल निर्मितीसाठी होत असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. लोकप्रिय ब्रँड्स अचानक बाजारातून गायब झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही बंदी किती काळ राहणार आणि कंपन्या नियमांचे पालन करून पुन्हा बाजारात कधी येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दारूच्या बाजारातील हा तुटवडा तात्पुरता आहे की आणखी मोठ्या कारवाईची ही सुरुवात? संबंधित कंपन्यांची भूमिका आणि प्रशासनाचे पुढील निर्णय काय असतील यावर आमची नजर कायम राहील. कॅमेरामनसह लोकमंच मराठी, मुंबई.